पहा बेटा, वेलकम इन द ब्युटिफुल वर्ल्ड्स ऑफ द पॉइंट ऑफ केमिस्ट्री. मित्रो, अल्कोहोल फिनॉल इथर ह्या टॉपिकचं थर्ड लेक्चर आज मी आपल्या पुढे घेऊन आलो. पहा बेटा, लेक्चर नंबर 3. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन पाहिलं, त्यानंतर आपण नॉमेनक्लेचर मध्ये कॉमन नेम्स पाहिलेले. मित्रो, हे जे लेक्चर असेल आताचं ते IUPAC नेम्स साठीच असेल. पहा बेटा, सो आज की टिपिक हेडिंग है IUPAC नेम्स ऑफ अल्कोहोल. पहा आता यामध्ये एक साधी गोष्ट इकडे पहा, अल्कोहोलला काय म्हटलं जातं IUPAC नेम मध्ये? अल्कॅनॉल. अल्कोहोलचा कॉल्ड अल्कॅनॉल. पहा करू आता कसं एकदम पहा, सुरुवातीला आपण सोपे सोपे घेऊ, त्यानंतर टफ टफ. पहा करू, याचं तुम्हाला माहिती आहे, एक कार्बन साठी काय असते रूट? मिथ. बरोबर, सिंगल बॉन्ड एनी. पण हे अल्केन झाला. आता OH आलं म्हणजे अल्कोहोलचं ऍक्च्युअल नाव काय असतंय? अल्कॅनॉल. बरोबर, ई काढायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं? OL लावायचं. ई काढायचं, काय लावायचं? OL लावायचं. पहा तुम्हाला मस्त पैकी ह्याचं नाव काय आलं? मिथॅनॉल. बरोबर, आता ह्याचं नाव काय असेल? इकडं CH3CH2OH. कॉमन नेम तर सगळ्याला माहिती आहे, ह्याचं नाव काय होतं? इथिल अल्कोहोल. पण आता दोन कार्बन साठी एक कार्बन साठी रूट काय असते? मिथ. दोन साठी काय? एथ. तीन साठी प्रो. चार साठी ब्यूट. पाच कार्बन असल्यावर पेन. सहा कार्बन असल्यावर हेक्स. 7 असल्यावर हेप. 8 असेल तर काय? ऑक. 9 असेल तर काय? नोन. आणि 10 असेल तर काय? डिक. हे सगळ्याला रूट माहिती आहे. किती कार्बन आहेत बेटा या ठिकाणी? 2. 2चं रूट काय राहणार आहे? इथ. कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असल्यावर काय? एनी. बरोबर, तुम्हाला माहिती आहे OH असल्यावर सफिक्सचं काय नाव असते? OL. लेकिन जब भी पहले सफिक्स को दूसरा सफिक्स चिपकाने का तो पहले का ही काटने का. याचं नाव काय झालं? इथेनॉल. नाव काय झालं याचं? इथेनॉल. आता हे असं असल्यानंतर काय? इकडे पहा, याचं नाव काय असेल? आता 3 साठीचं रूट तुम्हाला माहिती आहे काय असणार आहे? प्रो. सिंगल बॉन्ड काय? एनी. OH आल्यावर काय लावायचं आहे? OL. पण पहा करू, आता OH अटॅच कार्बन पहिला झाला, प्रोपेन 1 OL. नाव काय झालं? प्रोपेन 1 OL. जब भी पहले सफिक्स को दूसरा सफिक्स चिपकाने का तो पहले का ही काटने का. पहा करू, याचं नाव प्रोपेन. आता इकडे पहा, त्याचं नाव काय असायला पाहिजे? साधी गोष्ट. आता इकडे पहा करू, याचं मिथॅनॉल, याचं इथेनॉल, याचं प्रोपेनॉल, OL. आता साधे आयडिया सांगतो. पहिल्यांदा काय करायचं? सिलेक्शन. पहिल्यांदा काय करायचं? सिलेक्शन. पहा करू, पहिल्यांदा काय? सिलेक्शन. सिलेक्शन करत असताना सगळ्याला माहिती आहे की वी हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ॲटम इन्क्लुडिंग दॅट कार्बन टू व्हिच OH इज अटॅच्ड. बरोबर, OH अटॅच असणारा कार्बन कोणता आहे? हा. ह्याला धरून सिलेक्ट केलं तर किती कार्बनची चेन भेटली मला? 3. किती कार्बनची चेन भेटली? 3. हे झालं सिलेक्शन. बरोबर, सिलेक्शन झालं की नंबर 2 ला सगळ्याला माहिती काय करत असतो आपण? नंबर देत असतो. बरोबर, नंबर देत असताना त्या एंड चूज करायचं जिकडून OH अटॅच कार्बनला क्लोजर नंबर आला पाहिजे. बरोबर, इकडून गेलो तरी दुसरा नंबर, इकडून गेलो तरी दुसरा नंबर, कुठूनही गेलो तरी सेम. सिलेक्शन झालं, नंबर झालं. बरोबर, हे झाल्यानंतर आपल्याला ब्रँचिंग पाहिजे. हे झाल्यानंतर आपल्याला काय पाहिजे? ब्रँचिंग. पहा काय पाहिजे? ब्रँचिंग पाहिजे. पहा आता याला वरी कुठे ब्रँच दिसायली का? नाही. खाली कुठे दिसायली का? नाही. सिलेक्शन केलंय, नंबर दिलाय, ब्रँचिंग झाली. आता पहा करू, ब्रँचिंग पण आपल्याला या ठिकाणी दिसणार. ठीक आहे, त्याविषयी सोडू. त्यानंतर डायरेक्ट रूटवर यायचं. कशावर यायचं? रूटवर. 3 साठी जो रूट काय राहणार आहे? प्रो. पहा करू, रूट नंतर प्रायमरी सफिक्स. प्रायमरी सफिक्स. पहा आता सिंगल बॉन्ड असल्यावर प्रायमरी सफिक्स कोणता असतो? एन. पहा बरो, प्रायमरी सफिक्स झाल्यानंतर काय करायचं? सेकंडरी सफिक्स. सेकंडरी सफिक्स. पहा सिलेक्शन नंतर नंबर
नंतर ब्रँचिंग आहे का नाही ते बघायचं, नंतर काय प्रायमरी सफिक्स, नंतर काय करायचं आहे सेकंडरी सफिक्स. बरोबर OH असल्यानंतर सेकंडरी सफिक्स काय राहणार आहे OL राहणार है. लेकिन जब भी पहले सफिक्स को दूसरा सफिक्स चिपकाने का तो पहले का ही काटने का, ही काटलं. बरोबर सेकंडरी सफिक्स OL साठी काय OL किती वेळा होतं दुसऱ्याला प्रोपेन टू OL हेच नेम. पहा सरळ सरळ हा तर मस्त पैकी पहा बरोबर हे नोट करायचे वन बाय वन. मेथॅनॉल त्याचा आयपीएस नेम, इथॅनॉल ह्याचं काय प्रोपॅनॉल, प्रोपेन 1 OL ह्याचं काय प्रोपेन 2 OL. चलो नोट करो. पहा हे मला सगळे पहा बरोबर लक्ष द्या, हे तुमच्या नोटबुक मध्ये दिसलं पाहिजे. काय माझ्या व्हॉट्सअप नंबरला पहा बरोबर तुम्ही त्याचे पहा फोटो काढून पाठवायचे. काही डिफिकल्टी असेल तर पहा कॉन्टॅक्ट टू मी. पहा बरोबर माझ्या सेक्शनशी रिलेटेड पाटील सरच्या सेक्शनची डिफिकल्टी कॉन्टॅक्ट विथ पाटील सर. पहा बरोबर पण अडचणीला सामोरं जायचं असतं, अडचणी सॉल्व्ह करून घ्यायच्या असतात त्यावेळेस बेटा बनत असतं. ओके मला हे सगळं पहा बरोबर लक्ष द्या. जे जे विद्यार्थी मला हे पाठवणार नाहीत पहा आय विल कॉन्टॅक्ट विथ देअर पॅरेंट्स. लक्षात येतं मी काय बोलतोय ती 12वीच्या मुलांनी तर तुम्ही हे पूर्ण रिटर्न मध्ये मला नंतर सेंड करायचं. पहा फोटो कॉपीज पहा फोटो काढा मला पाठवा. व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या 85 51 05 93 58 8551059358. बरं कसं आता समजा हे अल्कोहोल दिले हे अल्कोहोल दिले आणि ह्याचं तुम्हाला काय विचारलंय IUPAC नेम विचारलं. मित्रो सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगितलेला हा प्लॅटफॉर्म पहिल्यांदा काय करणार सिलेक्शन, दुसऱ्यांदा काय करणार नंबर, तिसऱ्यांदा काय करणार तू ब्रँचिंग, त्यानंतर काय बघणार तू रूट, त्यानंतर काय लावणार प्रायमरी सफिक्स, त्यानंतर काय लावणार आहे सेकंडरी सफिक्स. त्याच्या अगोदर तुला हॅलो अल्केन हॅलोरिन मध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे किंवा 11च्या जीओसी मध्ये पण बोललेलो आहे फ्लोरो क्लोरो ब्रोमो आयडो. कसं फ्लोरो क्लोरो ब्रोमो आयडो, अल्किल अल्कॉक्सिन नायट्रो नायट्रोसो. कसं फ्लोरो क्लोरो ब्रोमो आयडो, अल्किल अल्कॉक्सिन नायट्रो नायट्रोसो हमेशा के लिए काय प्रिफिक्स. आता इकडं पण त्याचा स्ट्रक्चर मोठं दिसायला घाबरून जायची काही गरज नाही. आपल्याकडे तेवढा रूट मस्तपैकी सांगितलंय तेवढं फक्त हे करा परफेक्ट होऊन जा. अगोदर काय करायचंय तुम्हाला सिलेक्शन. आता सर नेमकं सिलेक्शन कसं करू? साधी गोष्ट आहे बघ बेटा लक्ष दे. बरोबर सिलेक्ट करत असताना चेन कशी पाहिजे लॉंगच लॉंग पाहिजे आणि तो कार्बन मध्ये आलाच पाहिजे. ज्याला कोण आटायचे बेटा OH आटायचे. म्हणजे पहा OH तर इथं दिसायला अटॅच असलेला कार्बन हा बरोबर इसको लेंगे और फिर सिलेक्शन करेंगे. बरोबर हा कार्बन OH अटॅच कार्बन मध्ये आलाच पाहिजे आणि चेन कशी पाहिजे लॉंगच लॉंग. काही विद्यार्थ्याला असं वाटतं 1 2 3 4 5 6 7 7ची चेन. काही विद्यार्थी असे 1 2 3 4 5 6 7ची चेन. इकडून गेलो तरी 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे लॉंग कशी इकडे बघ असं अगोदर गेलं 1 2 3 4 5 6 7 7 ह्याची चेन भेटली. असं गेलं असतं 1 2 3 4 5 6 7 7 ह्याची चेन भेटली. असं झालं असतं 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर लॉंग चेन कितीची भेटायली 8 कार्बनची भेटायली. पहा बरोबर ही 8 कार्बनची आपली चेन झालं सिलेक्शन. हा सर कसं केलं चेन कशी पाहिजे होती लॉंगच लॉंग.
तो कार्बन मध्ये आलाच पाहिजे ज्याला कोण अटॅच आहे OH. सिलेक्शन संपलं. सिलेक्शन नंतर बेटा तुला काय करायचंय नंबर द्यायचा आहे. पूर्ण नंबर देत असताना ते चूज करावं लागतं जिकडून OH अटॅच कार्बन फंक्शनल ग्रुप वाला अटॅच कार्बन कसा आला पाहिजे क्लोज मध्ये आला पाहिजे. पूर्ण इकडून गेलो तर किती नंबर लिहिलाय 1 2 3 4 5 5 नंबर लिहिलाय. आणि इकडून गेलो तर 1 2 3 4 चौथा नंबर लिहिलाय. मग परत इकडून आलो तर पाचवा नंबर, इकडून गेलो तर चौथा नंबर, तिकडून आलो 1 2 3 4 5 पाचवा नंबर, इकडून आल्यानंतर 1 2 तर दोन कार्बन एकाला एक दुसरा 3 4 चौथा म्हणजे क्लोज कुठून येत आहे तिकडून. कोणतं नंबरिंग साठी आपल्याला यूज करावं लागेल बेटा हे. मग बघ त्याला 1 2 दोन नंबर गेले दोन कार्बन 3 4 5 6 7 8 झालं. 8 कार्बन 5 सिलेक्शन झाले नंबर झाले. आता परत ते झाल्यानंतर नंबर 3 ला काय बघावं लागतं तुम्हाला ब्रँचिंग. नंबर 3 ला काय बघावं लागतं बेटा ब्रँचिंग. पूर्ण ब्रँचिंग केअरफुली पाहिजे. कुठं कुठं दिसायली ब्रँचिंग पाचव्यावर एक दिसायली कुणाची इथिलची आणि सहाव्यावर दिसायली कुणाची मिथिलची. बघ बेटा ही ब्रँचिंग कुणाची इथिलची आणि ही ब्रँचिंग कुणाची मिथिलची. बघ बेटा सिलेक्शन तर केलंस नंबर पण दिलास ब्रँचिंग पण पाहिलं पण बेटा आता ती ब्रँचिंग तुला लिहावी लागेल ना. मग पोरो इथिल आणि मिथिल अशा दोन वेगवेगळ्या ब्रँच या ठिकाणी तुम्हाला दिसतायत. यू हॅव टू फॉलो ऍट सच अ मोमेंट अल्फाबेटिकल ऑर्डर. अकॉर्डिंग टू अल्फाबेटिकल ऑर्डर E comes first then M. Okay, so firstly you have to write ethyl, then you have to write methyl. So on which carbon ethyl group is present? It is present on 5th carbon. So 5 ethyl, then 6 methyl. किती सोपं पहा. सिलेक्शन झालं नंबर झाला ब्रँचिंग झाली. बरोबर नंतर काय बघायचंय रूट. अरे बाबा रूट नेमकं काय सांगत असतं तर कार्बन चेन नंबर ऑफ कार्बन ऍटम इन चेन हे कोण सांगत असतं रूट. चेन मध्ये किती कार्बन तुला दिसायले सिलेक्टेड 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन दिसायले. 8 कार्बन साठीचं रूट काय असतं ऑक्ट. 8 कार्बन साठीचं रूट काय असतं ऑक्ट. सिलेक्शन झालं नंबर झाला ब्रँचिंग झाली रूट झालं बरोबर. त्यानंतर काय प्रायमरी सफिक्स. अरे बाबा तो आठवते ना तुला प्रायमरी सफिक्स काय सांगत असतं सिंगल बॉन्ड का डबल बॉन्ड का ट्रिपल बॉन्ड. पहा सिंगल बॉन्ड असल्यावर काय एनी, डबल बॉन्ड असल्यावर ईएनई, ट्रिपल असल्यानंतर वायएनई, दोन डबल बॉन्ड असले अ डाय ईएनई, तीन डबल बॉन्ड असले अ ट्राय ईएनई, दोन ट्रिपल बॉन्ड असले अ डाय वाय. कोणता 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 बॉन्ड कोणता बॉन्ड कोणता बॉन्ड सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्ड असल्यावर प्रायमरी सफिक्स काय असणार आहे एएनई. आता प्रायमरी सफिक्स पण झालं मग तुला काय जोडायचंय सेकंडरी सफिक्स. बरोबर सेकंडरी सफिक्स ओएस साठीचं काय असतं ओएल असतं. पण सगळ्याला माहितीये जब भी प्राइमरी सफिक्स को सेकंडरी सफिक्स चिपकाने का तो पहले का ही काटने का. बरोबर ई काटलं किती वेळा होता ओएस सांगा चौथ्याला. जी स्पेस तयार होईल ना त्या ठिकाणी तुम्हाला 4 नंबर द्यायचा आहे. बरोबर हे स्ट्रक्चरचं आयपीएस ने हे सांगितलेला मार्ग काय पहिले काय करोगे सिलेक्शन, पुन्हा काय करणार नंबर, मग काय बघशील ब्रँचिंग, मग काय करशील रूट, मग काय प्रायमरी सफिक्स, मग काय सेकंडरी सफिक्स. सिंपल मध्ये अल्कोहोल आयपीएस नेम मध्ये काय म्हणतो अल्कॅनॉल म्हणतो. बघ चला आता ह्याचं नेम दे. कसं करशील साधी गोष्ट करू. पहिल्यांदा काय करायचंय सिलेक्शन
बेटा सिलेक्शन करत असताना तुला तर चांगलं माहिती आहे चेन कशी पाहिजे, लॉंगच लॉंग. अरे OH कार्बन OH अटॅच कार्बन मध्ये आलाच पाहिजे, OH अटॅच कार्बन मध्ये आलाच पाहिजे. बरोबर. डबली बॉन्डेड टिबली बॉन्डेड, डबली बॉन्डेड म्हणजे डबल बॉन्ड वाला, टिबली म्हणजे ट्रिपल बॉन्ड वाला वगैरे बाबा. हा आपण कार्बन मध्ये आलाच पाहिजे. मग चेन कितीची सिलेक्ट, 1 2 3 4 5 6, सो 6 कार्बनची चेन सिलेक्ट झाली. हो ओके ठीक आहे, सिलेक्शन झालंय. आता नंबर द्यायचा आहे, नंबर. बरोबर. नंबर देताना तुम्हाला मी सांगितलं की ते चूज करायचं जिकडून OH अटॅच कार्बन कसा असला पाहिजे, क्लोज असला पाहिजे. बरोबर. इकडून गेलो 1 2 3, तिसऱ्यालाच OH यायलाय. इकडून आलं 1 2 3 4, चौथ्याला OH यायलाय. पहा बरोबर. डबल बॉन्ड प्रायोरिटी मध्ये तुम्हाला तर सगळी ट्रिक्स माहिती आहे. दादा सारा पाणी वास मारते, ऍसिड अमाइड नायट्राइल टाकले, आला कीटोन पिऊन अमाइन इथर घेऊन दोनदा खाणार तीनदा सोनार. बरोबर. डबल बॉन्ड खूप लेट आहे, OH ची प्रायोरिटी मोर आहे. म्हणून आपल्याला नंबर जिकडून OH जवळ तिकडून द्यावा लागेल. 1 2 3 इकडून तिसरा, तिकडून गेलो तर चौथा यायलाय. बरोबर. जवळचा नंबर इकडून यायलाय. नक्कीच मी कोणता एंड फॉलो करणार की 1 2 3 4 5 6. माझं सिलेक्शन झालं, मी नंबर दिला. आता बारीक ब्रँचिंगची. वरी कुठं दिसायली ब्रँचिंग, ना बाबा. खाली कुठं ब्रँचिंग दिसायली, ना बाबा. अरे दिसतच नाही, तिला तू काय लिहिणार, हे सोडून ब्रँचिंग नाही ते तो विषय काढला. पण सिलेक्शन झाले, नंबर झाले, ब्रँचिंग बघितली पण नव्हती. नंतर रूट पाहायचं बेटा. 6 कार्बन साठी जो रूट काय असणार आहे, हेच असणार आहे. काय असणार आहे, हेच. तुला माहिती आहे बेटा, रूट झाल्यानंतर प्रायमरी सफिक्स पहा. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड फक्त डबल दिसायलाय का, यस. अरे डबल दिसल्यानंतर तुला माहिती आहे प्रायमरी सफिक्स काय झालं, ENE झालं. पण कितव्या नंतर डबल बॉन्ड होता तुझा, चौथ्यानंतर डबल बॉन्ड होता म्हणून 4ENE गेलास. तुला माहिती आहे प्रायमरी सफिक्स नंतर तुला सेकंडरी सफिक्स लावायचंय. सेकंडरी सफिक्स OS साठी काय राहणार आहे, OL राहणार आहे. बरोबर. मार्क्स मिळाले का, ना बाबा. आमचे सर म्हणतात जब भी पहले सफिक्स को दूसरा सफिक्स चिपकाने का तो पहले का ही काटने का. वापरू कट करायचं. बरोबर. तिसऱ्याला OH होतं, 3 काय झालं, OL. बेटा हेच IPS, हेच काय झालं, IPS. चल अजून एक्झाम्पल पाहिजे, भरपूर पाहिजे. तेवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिलेक्शन, नंबर, ब्रँचिंग, रूट, प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. बरे बाबा. घे नाव घे, मस्त पैकी. हो ठीक आहे. पोरं टेन्शन येतो, काहीच नको, फक्त माहिती तेवढं वर्ष. पहिल्यांदा तुला काय करायचंय, सिलेक्शन. सिलेक्शनला तयार आहे. सिलेक्शन करत असताना पोरं चेन कशी पाहिजे, लॉंगच लॉंग पाहिजे आणि तो कार्बन मध्ये आलाच पाहिजे. ज्याला कोण अटॅच आहे बेटा, OH. पहा OH इथे अटॅच असलेला कार्बन हा है, इसको नहीं छोड़ेंगे. ओके पकड़ लिया उसको. अब उसको लेके लॉन्ग से तो 1 2 3 4, क्योंकि पोरं सवय लागलेली असते, अशीच करावं वाटते त्यांना सरळच. पोरं चेन कशी का असाना, वाकडी तिकडी ती कशी का असाना, चेन कशी पाहिजे, लॉंगच लॉंग पाहिजे. बेटा असं असं गेलास 1 2 3 4 4 4, पण जर असं आलास 1 2 3 4 5, किती कार्बनची पोरं लॉंग भेटेली, 5 कार्बनची. कोणाला पकडून, ह्याला पकडून, ह्याला पकडून, ह्याला पकडून, तो कार्बन तो मध्ये आलाय, त्याला OH अटॅच आहे. झालं सिलेक्शन झालं. चल 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 नंबर 2 ला काय करायचं, तुला नंबर द्यायचा आहे. इकडून गेलो 1 2 3, इकडून गेलो 1 2 3, बरोबर. असं गेलो काय, असं गेलो काय, नंबर कसा यायला, सेम यायलाय. OH अटॅच कार्बनला कुठून गेला, 1 2 3 4 5.
सिलेक्शन झालं, नंबर झाले, ब्रँचिंग कुठं दिसायली का? दुसऱ्यावर दिसायली. दिसली की लगेच लिहून टाकायची. दुसऱ्यावर कोणती ब्रँचिंग होती? मिथिलची. 3 मिथिल. रूट 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 5 साठीचं रूट पेन 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 पेन. प्रायमरी सफिक्स सिंगल बॉन्ड एनी इतर काढायचे म्हणून लिहिलं नाही परो वगैरे बाबा. सेकंडरी सफिक्स ओएच असल्यावर ओएल कितीवर आहे? तिसऱ्यावर. ओके, हेच काय आयपीएस घे मस्त पैकी. घेतलंस? हो, कधी असं ठीक आहे, थोडंसं चेंज. हे असं असल्यावर कसं करू? बघ बाबा, तुला माहिती आहे आता फक्त काय दिसायला या ठिकाणी बॉन्ड लाईन स्ट्रक्चर दिसायला. टेन्शन नको घेऊ. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर मध्ये माहिती आहे जंक्शन कार्बन, ओपनिंग मिथिल, ओपनिंग मिथिल. मग बरोबर आपल्याला ऍक्च्युली काय करायचंय? लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. हो, ही झाली लॉंगेस्ट चेन. ही झाली आपली लॉन्गेस्ट चेन. वो तो कार्बन बीच में आ ही गया जिसको हम OH अटैच है, जिसको हम लेना चाहते हैं. बरोबर, ते तर आला इथे. नंबर द्यायचा बाबा. नंबर देत असताना तुला 10 फॉलो करावं लागेल. जिकडून OH कसा येईल? जवळ येईल. इकडून तू गेलास 1 2 3 4, चौथा नंबर येईल. इकडून जर तू गेलास 1 2 3, तिसरा नंबर येईल. बरोबर, जवळचा नंबर तुझा इकडून येईल आहे. तुला AM सिलेक्ट करावं लागेल. ह्याला फर्स्ट नंबर, ह्याला सेकंड, ह्याला थर्ड येईल. ह्याला फोर्थ नंबर द्यावा लागेल. ह्याला फिफ्थ नंबर द्यावा लागेल. ह्याला 6 नंबर द्यावा लागेल. सिलेक्शन झालंय, नंबर झाले, ब्रँचिंग बघायची. फ्लोरीनचीच एक दिसायली. कितीवर आहे? दुसरीवर आहे. 2 फ्लोरो. बघ, सिलेक्शन झाले, नंबर झाले, ब्रँचिंग झाली. 6 साठीचं रूट काय राहणार आहे? हे सिंगलच बॉन्ड दिसायला ए इतर काढायचं म्हणून घेत नाही. तिसऱ्याला OH आटायचे. 3 काय झालं? OL. 3 काय झालं? OL. हेच आयपीएससी नेम. पुरुष सायक्लिक स्ट्रक्चर असल्यानंतर प्रिफिक्स सायक्लो राहणार आहे. तुम्हाला माहिती आहे 1 2 3 4 5 6 ही काय बेन्झीनची रिंग नाही, सायक्लो हेक्सेनची रिंग होती. बरोबर, ब्रँचिंग बघ, सिलेक्शन झाले, नंबर झालाय दुसऱ्याला. असं नसं म्हणजे कोणता ग्रुप आहे? इथिल ग्रुप आहे. कितीवर येतो? दुसऱ्यावर. तो काय झालं? इथिल सायक्लो हेक्सेन 1 होईल. ओके, सायक्लिक स्ट्रक्चर असेल तर सायक्लो अल्कॅनॉल म्हणायचं. सायक्लो हेक्सेन. दुसऱ्या इथिल होता तो इथिल सायक्लो हेक्सेनॉल. पाहतो अजून प्रॅक्टिस. चल आता हे तू हे करशील. मी तुला होमवर्कला देतोय बेटा. ओके, मस्त पैकी बघ, होमवर्क आजचं मस्त पैकी लिहून घे. सगळं मला एक आलं पाहिजे. तुला तेवढंच फक्त हे करायचंय. व्हॉट मे बी युअर क्वेरी, यू कॅन कॉन्टॅक्ट अस, यू कॅन व्हॉट्सअप टू अस. बेटा, वी विल सिम्प्लिफाय. नाउ जस्ट सी हियर, घे होमवर्क. बेटा समजा तुला कधी असतं पीएच म्हणजे कोणता ग्रुप असते? फिनिल. फिनिल एक कार्बनचा अल्कोहोल, मिथाइल
मिथॅनॉल, त्याचं नाव आहे फिनिल मिथॅनॉल. फिनिल मिथॅनॉल. पहा बेटा लक्ष द्या. आता तुम्हाला होमवर्कला पुढचे एक्झाम्पल्स दिले. पहा बेटा मस्तपैकी घेत राहायचं एक पहा आणि ते मला सांगायचं विचारायचं. This is for homework. दूसरं घे. हे दुसरं. दिस इज फॉर होमवर्क. पापड ते देऊ घे. आता हे दोघांचे आपल्याला नाव द्यायचे. तर सगळ्यात अगोदरची पहिली गोष्ट सांगितलेली कधीच विसरायची नाही. पहिल्यांदा काय करायचंय सिलेक्शन. बरोबर. लॉंगेस्ट चेन फक्त तो कार्बन मध्ये आलाच पाहिजे ज्याला कोण अटॅच आहे OH. तिकडे OH अटॅच असलेला कार्बन हा तो मध्ये आलाच पाहिजे. तिथे OH अटॅच असलेला कार्बन हा तो मध्ये आलाच पाहिजे. सिलेक्शन करायचंय बघ. 1 2 3 4 5 6 असं गेलो 6. 1 2 3 4 5 6 7 असं गेलो 7. बरोबर. लॉंगेस्ट कितीची भेटली मला 7ची. झालं सिलेक्शन. नंतर आपल्याला काय करायचं आहे नंबर द्यायचा आहे. बरोबर. नंबर देत असताना ते चूज करायचं जिकडून OH कसा आला पाहिजे क्लोज मध्ये. इकडून बघा 1 2 3 4 चौथ्याला OH. इकडून 1 2 3 4 चौथ्यालाच OH. काय करू दोन्हीकडून OH सेमच आहे. बरोबर. थांबतो. इकडून ब्रँचिंग दुसऱ्यावर बी आहे तिसऱ्यावर बी आहे. इकडून ब्रँचिंग फक्त तिसऱ्यावर आहे. बरोबर. जिकडून जास्त ज्यावेळेस नंबर दोन्ही साईडला सेम येतो ना त्यावेळेस जिकडून जास्त ब्रँचिंग असेल ते फॉलो करायचं. पहा बरोबर. इकडून ब्रँचिंग जास्त येईल मग नंबर इकडून देणार 1 2 3 4 5 6 7 झालं नंबर. नंतर काय ब्रँचिंग. ब्रँचिंग कितीवर आहे दुसऱ्यावर मिथिल आहे तिसऱ्यावर इथिल आहे पाचवर मिथिल आहे. बरोबर. ज्यावेळेस डिफरंट ब्रँचिंग येत असतात त्यावेळेस यू हॅव टू चूज द अल्फाबेटिकल ऑर्डर. According to the alphabetical order, A comes first then the M. So firstly you have to write the ethyl. So on which carbon it is present? It is present on a third carbon. So 3-ethyl. Then you have to mention the methyl branches which are present on second and fifth carbon. As 2 methyl branches are here, so you have to write the down. Okay, after writing the branching you have to go on the root. Okay, as from selected chain 7 carbons are there. So what will be the root? Head. Okay, as single bond is there, so primary suffix is ane. Already we are going to replace it. For OL, what is the secondary suffix? OL. It is present on 4th carbon, so 4th OL. This will be the listening to this. Clear? अब इसके बाद करें तो क्या करें करना पड़ेगा बच्चों. चलो सिलेक्शन करते हैं. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. बरोबर. कसे गेलो तरी 7चे स्ट्रॉंग मला भेटायला लागली. इकडून नंबर दिला 1 2 3 4. इकडून दिला 1 2 3 4. बरोबर. इकडे ब्रँचेस कितीवर आहे दुसऱ्यावर आहे. मग पहा ज्यावेळेस असं एकदम टेन्शन मध्ये येतो ना त्यावेळेस सर्व दोन्हीकडून नंबर देऊन टाकायचे. इकडून नंबर दिले तर कसे हो 1 2 3 4 5 6 7. इकडून नंबर दिले तर कसे होणार आहेत 1 2 3 4 5 6 7.
ठीक आहे. आता फक्त जिथं जिथं ब्रँचिंग आहेत ना पोरं त्यांची सम करून बघायचं. इकडून गेल्यावर काय कशी सम होती, तर दुसऱ्यावर एक ब्रँचिंग होती, नंतर तिसऱ्यावर एक ब्रँचिंग होती, नंतर पाचव्यावर किती 2 2 होत्या. ही जी काही ते सम बघू आपण. इकडून गेल्यानंतर पोरं तिसऱ्यावर 2 होत्या, मग 2दा 3 घेतले, नंतर किती 5वर 1 आणि नंतर 6वर 1. पहा दोन्ही सम करायचे. ही इकडून आल्याची सम आहे आणि ही जी ती इकडून गेल्याची सम आहे. बरोबरची सम किती 3 आणि 2 5, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 6 आणि 5 11 आणि 14 आणि 17. बरोबर. मला एक सांगा बाबा, बघ रे बेटा, मला काय तुला बोलायचंय. बरोबर. जास्त कोणती मोठी येईल, वरची का खालची? खालची. इकडून आल्यावर जर का मोठी सम होत असेल तर बरोबर जी लोएस्ट सम आहे ना तर ती फॉलो करायची असते. त्याचा अर्थ इकडून मोठी सम होईल होती. मग पहा ही मोठी समचे नंबर सोडून द्यायचे, छोट्या समचा रूल लोएस्ट सम रूल फॉलो करायचा. बरोबर. इकडून लो येत होती तो रूल आपण काय केला, फॉलो केला. बघ बेटा लक्ष. आता कितीवर ब्रँचिंग सिलेक्शन झाले, नंबर झाले ब्रँचिंग. दुसऱ्यावर, तिसऱ्यावर आणि 5वर. बरोबर. इथीलच्या आणि मिथिलच्या अगोदर कोणत्या घ्यायला लागतील, इथीलच्या. तिसऱ्यावर एक इथील होता, 5वर 2 होते, असे 3 राईट. दुसऱ्यावरचा मिथिल 2 मिथिल. पहा पूर्व लक्ष द्या. आता 7 साठीचा रूट काय 8. सिंगल बॉन्ड ए आणि ई काढायचं म्हणून घेतलंच नाही. चौथ्याला वयच्या 8चे मग 4 काय वय. सो दिस विल बी द IUPAC नेम टू दिस. दिस विल बी द IUPAC नेम टू दिस. ओके. पहा पूर्व आणखी बुक्स मध्ये तुमच्या जेवढे काही एक्झाम्पल्स आहेत पहा, तुम्हाला मी काही होमवर्क पण देणार आहे. पहा पूर्व ते आपल्या ऍप वर तुम्हाला भेटेल. सो विथ दिस वी आर गोइंग टू फिनिश आवर 3rd लेक्चर फ्रॉम अल्कोहल फिनॉल ईथर. डियर स्टूडेंट, ओके, कल हम प्रैक्टिस करेंगे, कुछ नेम लेंगे, उसके स्ट्रक्चर बनाएंगे. Thus we have finished this section.